नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. माझी मराठी रील नंबर 2 पण खूपच छान रिॲक्शन आला आहे. तर माझी आई आता माझ्यावर इज पार्ट ऑफ मराठी रील नंबर 3 आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल, भांडवल उभारणे. कुठलाही व्यवसाय चालू करायला भांडवल इज मोस्ट इम्पॉर्टंट. कॅपिटल इज द फ्यूल ऑफ एनी कंपनी. काय म्हणतात, कसं म्हणतात त्याला? करेक्ट. सो कुठलाही व्यवसाय सुरू करायला सगळ्यात पहिले तुम्हाला पैसे उभे करावे लागतात. करेक्ट. त्याच्यासाठी जोवर पैसा उभा करणार नाही, कारण तुम्हाला त्याचा इन्फ्रा उभा करावा लागेल. तुम्हाला जर तुम्ही काही व्यवसाय दुकान सुरू करताय तर त्याची जागा घ्यावी लागेल. त्या दुकानात काय सामान ठेवायचं ते सामान तुम्हाला घ्यावं लागेल. त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पैसा लागतो. तर तो प्रथम तो पैसा जो तुम्हाला उभा करायचा आहे ते भांडवल तुम्ही कुठून आणणार? करेक्ट. तर भांडवल उभे करायचे 2 मेन ऑप्शन्स आहेत. एक आहे समभाग भांडवल म्हणजे इक्विटी कॅपिटल आणि दुसरं आहे कर्ज भांडवल म्हणजे डेट कॅपिटल. समभाग भांडवल म्हणजे तुम्हाला दुकान चालू करायची आहे आणि तुम्हाला 1 कोटी रुपये हवेत, तर तुम्ही सांगाल की मी 1 कोटी रुपये तुमच्याकडनं घेईन, माझ्याकडनं, इन्व्हेस्टरकडनं, कोणी फ्रॉम एनिवेअर, आणि त्यांना तुमच्या कंपनीचा एक ओनरशिपचा पर्सेंटेज द्याल म्हणजे मालकी. त्याच्यावरती मालकी हक्क राहील. सपोज कोणी तुम्हाला 20% जर का तुमच्या टोटल भांडवलातला पैसा दिला तर त्या माणसाला तुम्हाला काही टक्के, मे बी 10%, 20%, जे काही तुम्ही ठरवाल त्या हिशोबाने त्या कंपनीचा मालकी हक्क त्या माणसाला तुम्हाला करून द्यावा लागेल. करेक्ट. तर बॉम्बे शेविंग कंपनीमध्ये पण आम्ही असं केलं की आम्ही 15 किंवा 18% आमच्या कंपनीचे दिले जेव्हा आम्ही 4 कोटी रुपये उभे केले होते 2016 मध्ये. आणि इक्विटी कॅपिटल म्हणजे समभाग भांडवल इज इम्पॉर्टंट जेव्हा तुम्हाला कॅश फ्लोची प्रेडिक्टेबिलिटी नसते. कारण दुसरा जो कॅपिटल रेझिंग ऑप्शन आहे तो आहे कर्ज भांडवल म्हणजे लोन. आणि जर तुम्हाला 1 कोटी रुपये हवेत तुमची दुकान चालू करायला आणि तुम्हाला माहिती आहे की 6 महिन्यानंतर 9 महिन्यानंतर तुम्ही पर मंथ 1 लाख 1.5 लाख रुपीज तुम्ही जर तुमची इन्कम होऊ शकते, तर तुम्ही ते कर्ज परत फेडू शकता, त्याला व्यवस्थितपणे फेडू शकाल. करेक्ट है ना. आणि म्हणजे वेळेवर फेडू शकाल. पण त्याच्यामध्ये थोडे 2 रिस्क नसतात का शांतनू? कारण जेव्हा तुम्ही कर्ज घेता तर त्याच्यावर थोडा इंटरेस्ट पण लागतो. करेक्ट. पण इंटरेस्ट इज ऑल्सो फॉर्म ऑफ कॅपिटल, राईट? इट इज इंटरेस्ट इज ओके. ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या कंपनीचा पूर्ण मालकी तुमच्याकडेच असते, मालकी हक्क तुमच्याकडे, तुम्ही कोणाला ते देत नाही. तर हे 2 प्रकार आहेत. जर तुमची कॅश फ्लो प्रेडिक्टेबिलिटी चांगली नाही आहे की तुम्हाला वाटते खूप वेळ लागेल, तर तुम्ही तुमच्या कंपनीचा थोडा मालकी हक्क कोणाला तरी द्या आणि त्याच्याकडनं इक्विटी कॅपिटल रेज करा, समभाग भांडवल. आणि जर तुम्हाला माहिती आहे की माझ्या कंपनीमधनं, व्यवसायामधनं मी पैसे जनरेट करीन, तर तुम्ही लोन घ्या, कर्ज भांडवल, अँड देन यू कॅन पे इट ऑफ अँड ओन द फुल कंपनी. करेक्ट. सो देर आर 2 ways to do it. Right? That is your point. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.